मनपाच्या बजेटमध्ये वाहतुकीसाठी 3% राखीव तरतूद करा, तसंच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करा. तोट्यात असलेल्या बेस्टला मुख्यमंत्र्यांच्या सूचना. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास मान्यता. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची कठोर कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गडकिल्ले, माती आणि नद्यांचं जलकुंभ यात्रेला सुरुवात. मराठवाड्यामध्ये ते 28 एप्रिलपासून हिंगोली जिल्ह्यातून होणार सुरुवात. प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरेंची माहिती. मुंबईतील धार्मिक स्थळांवर महापालिकेची स्वच्छता मोहीम. 28 एप्रिल ते 9 मेच्या दरम्यान स्वच्छता मोहीम. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केली जाणार स्वच्छता. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांनी हाताला बांधल्या काळ्या पट्ट्या. दहशतवादाच्या विरोधात एकजुटीचा हा संदेश असल्याचं मुस्लिम बांधवांचं वक्तव्य. डोंबिवलीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा मोर्चा. मोर्चामध्ये बैलगाडा मालक आपल्या बैलांसह सहभागी. बीडमध्ये भर चौकात रिक्षा चालकाच्या बोटावर तलवारीनं वार. 2 तरुणांमध्ये वाद झाल्याची माहिती. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी, तर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. उत्तर सिक्कीममध्ये लाचेन चुंगथांग रोडवर भूस्खलन, तर सततच्या मुसळधार पावसानं रस्ते बंद. 1000 पेक्षा अधिक पर्यटक अडकले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.